Students, we had seen a glycolysis process. Now, in that process, in glycolysis process, there are two phases. In last lecture, we had seen the preparative phase. In preparative phase, there are four steps of the reactions. In those reactions, the glucose is get converted into the glyceraldehyde 3-phosphate. Now, let us see the second phase. That phase is a payoff phase of a glycolysis. Now, in this payoff phase, there are a total 6 steps. Now, let us see the steps one by one. Now, the first step is that is the fifth stage actually in overall glycolysis process, and particularly in a payoff phase, it is a first phase. Now, first step, in this phase, the glyceraldehyde 3-phosphate is get converted into the 1,3-diphosphoglyceric acid. Now, during this process conversion, the enzyme which is get used is a glyceraldehyde 3-phosphate dehydrogenase enzyme is gets used to convert this glyceraldehyde 3-phosphate to the 1,3-diphosphoglyceric acid. Now, this glyceraldehyde 3-phosphate when get converted into the 1,3-diphosphoglyceric acid, it is get carried out in presence of this NAD plus and phosphoric acid and the enzyme glyceraldehyde 3-phosphate hydrogenase. Now, here in this process or in this step, the NAD plus is get converted into the NADH. Whatever this NAD plus, it is get converted into the NADH. So, this is the reaction shown here. This is a glyceraldehyde 3-phosphate in presence of NAD plus and phosphoric acid, and the enzyme glyceraldehyde 3-phosphate hydrogenase, it is get converted into this 1,3-diphosphoglyceric acid. 1,3-diphospho means one position and three position there is a phosphate group, and that's why it is a 1,3-diphosphate. And particularly NAD plus जो आहे it is get converted into the NADH मध्ये त्याचं कन्वर्शन केलं जातं. सो इट इज ए ऑक्सिडेशन प्रोसेस आहे याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये COOH ग्रुपचं काय होतं, एस्टेरिफिकेशन आपण दाखवलेलं आहे बाय द फॉस्फरिक ॲसिड. इथं जो COOH ग्रुप आहे हा COOH ग्रुपचं कन्वर्शन कशामध्ये केलं, फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये ॲड केलं गेलं, म्हणजे त्याचं एस्ट्रिफिकेशन केलं आहे. जसं एस्टरचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे R(COOH) जसा जे आहे, तर हा COO ग्रुप जो आहे त्याचं हा COOP म्हणजेच हा R' ग्रुप टाईप आपण कन्सिडर करतो. सो अशा प्रकारे ही स्टेप आहे. त्याच्यानंतर जी पुढची स्टेप आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, मग आता 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड जे आहे त्याचं कन्वर्शन काय केलं जातं, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही एन्झाईम वापरला जातो तो आहे फॉस्फोग्लिसराइल किनेज. कुठला एन्झाईम वापरला जातो, फॉस्फोग्लिसराइल किनेज नावाचा जो आहे तो एन्झाईम वापरला जातो. आणि ह्या रिॲक्शनमध्ये आता 1,3-डायफॉस्फेट ग्रुप जो आहे याच्यामध्ये 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडच्या याच्यामधलं जो काही आपण हिस्ट्रिफिकेशन केलेलं होतं त्या ग्रुपचं कन्वर्शन पुन्हा काय केलं जातं, इट इज गेट कन्वर्टेड इंटू द 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणजे त्याचा हा फॉस्फो ग्रुप रिमूव्ह होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, ग्लिसरिक ॲसिड आपल्याला तयार होतो, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होतो. आता हे जे काही रिॲक्शन आहे इट इज गेट कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ दिस ADP मॉलिक्युल आणि Mg2+मध्ये. आणि ADPचं जे कन्वर्शन आहे ते कशामध्ये केलं जातं, ATP मॉलिक्युलमध्ये. ॲडिनोसाईन डायफॉस्फेटचं रूपांतर ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेटमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. अशा प्रकारे ही ऑक्सिडेशन प्रोसेस केली जाते. त्याच्यामधलं आपण पाहिलं 1 पोझिशनचं आहे 1,3-डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं टू 1T ADP टू प्रोड्यूस ए 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, त्याचं कन्वर्शन केलं गेलं. अशा प्रकारे नंतर मग आता हा 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड जो आहे पर्टिक्युलरली पुढच्या स्टेपमध्ये 7व्या स्टेपमध्ये 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड जो आहे आता याचं रूपांतर जे आहे 2-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये केलं जातं.
टू फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. 2 फॉस्फो म्हणजे काय, जो काय फॉस्फेट ग्रुप आपला 1 पोझिशनला आहे तो फॉस्फो ग्रुप आता 2 पोझिशनला जातो, म्हणून 2 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये रूपांतर केलं जातं. आणि ह्या वेळेला जो काही Mg2+ मॉलिक्यूल वापरले जातात आणि जो एन्झाईम आपण वापरतो त्याला म्हणतात फॉस्फोग्लिसराइल म्युटेज नावाचा एन्झाईम या रिॲक्शनमध्ये वापरला जातो. सो याच्यामध्ये आपण पाहिलं मग COOH ग्रुप जो आहे फॉस्फो ग्रुप 1 पोझिशनला होता तो आता 2 पोझिशनला फक्त त्याचं काय झालं आहे, शिफ्टिंग झालेलं आहे ह्या रिॲक्शनमध्ये. नंतर आता हा टू फॉस्फोग्लिसरिक ॲसिड जे आहे पुढच्या स्टेपमध्ये त्याचं जे काही रूपांतर आहे ते दॅट इज गेट कन्वर्टेड इन टू द फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिडमध्ये. या 2 पोझिशनला फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिडमध्ये म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो रिमूव्ह केला जातो. पर्टिक्युलरली वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय, हा याच्या रिॲक्शनमध्ये जो 2 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आहे त्याच्यामधला हा OH ग्रुप आणि हा H ग्रुप आहे तो रिमूव्ह केला जातो. आणि अशा प्रकारे आपल्याला हा फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड फॉस्फोइनॉल कीटो फॉर्मचं रूपांतर इनॉल फॉर्म एक प्रकारे आपल्याला केलं जातं. इथं आपल्याला डबल बॉन्ड इथं इंट्रोड्यूस केला गेला फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिडचा मध्ये इन प्रेझन्स ऑफ दिस मॅग्नेशियम 2+ आयन्समध्ये ही रिॲक्शन कॅरीड आऊट केली जाते. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की जे काही हायड्रोजन आहे तो C2 कार्बन आणि OH जो आहे C3 कार्बनचा एलिमिनेट झाला आणि आपल्याला फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड मिळाला. पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये होतं, पायरिक ॲसिडमध्ये केलं जातं. आणि ह्या वेळेला जो काही एन्झाईम वापरला जातो तो काय आहे, पायर्विक किनेज. जसं आपण जो कंपाऊंड सिंथेसाइज करतो त्या नावाचा एन्झाईम त्या रिॲक्शनमध्ये वापरला जातो आहे. म्हणजे इथं आपल्याला पायर्विक किनेज नावाचा एन्झाईम जो आहे तो वापरला गेला आहे. पायर्विक किनेज एन्झाईम वापरला जातो. ह्या वेळेला जी फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड आहे त्याची रिॲक्शन होते ADP मॉलिक्यूलबरोबर होते आणि Mg2+ इन प्रेझेन्स ऑफ त्यावेळेला ATP मॉलिक्यूल आपल्याला पायरिक ॲसिडबरोबर ATP मॉलिक्यूल काय होतो, तयार होतो. याच्यामध्ये काय होतं, फॉस्फेट ग्रुप जो आहे आता हा फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर्ड फ्रॉम द फॉस्फोइनॉल पायरिक ॲसिड टू द ADP. हा फॉस्फो ग्रुप आता कुठे, हा डायफॉस्फेट होता, हा एक फॉस्फेट हा डायफॉस्फेट यांचं मिळून काय तयार झालं, ट्रायफॉस्फेट जो मॉलिक्यूल आहे तो तयार होतो, ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. आणि आपल्याला त्यामुळे काय मिळतो, हा पायर्विक ॲसिडचा एक मॉलिक्यूल देखील आपल्याला मिळतो. अशा प्रकारे याच्यामध्ये काय येतं, ATP मॉलिक्यूल जनरेट केला गेला. ATP मॉलिक्यूल आता टोटल स्टेप पाहिल्या तर इथं 2 ATP मॉलिक्यूल. आता हा आपण पाहिला हा एक ATP मॉलिक्यूल आणि अजून वरती आपला एक ATP मॉलिक्यूल आपल्याला मी पुन्हा दाखवतो तुम्हाला या पहिल्या 7व्या स्टेपमध्ये. हा बघा हा एक ATP मॉलिक्यूल. असे 2 ATP मॉलिक्यूल ह्या स्टेपमध्ये काय केले गेले, सिंथेसाइज केले गेले. आणि ही आहे त्यांची पे ऑफ फेजमध्ये जे ATP मॉलिक्यूल आपण प्रिपरेटिव्ह फेज म्हणजे कन्झ्युम केले जात होते, पण ह्या पे ऑफ फेजमध्ये काय केले जातात, ते 2 मॉलिक्यूल आपल्याला सिंथेसाइज केले गेले किंवा त्याला आपण म्हणून दे आर गेट जनरेटेड. म्हणजे काय केलं गेलं, एनर्जी इज गेट जनरेटेड थोडक्यात. आणि शेवटची जी लास्ट स्टेप आहे याच्यामध्ये पे ऑफ फेजची, त्याच्यामध्ये पायरिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, मग लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं. त्यावेळेला जो काही एन्झाईम आहे तो लॅक्टिक हायड्रोकिनेज नावाचा एन्झाईम आपल्याला वापरला जातो. अशा प्रकारे ही रिॲक्शन आपल्याला आहे. हे बघा या ज्यामध्ये कंपाऊंड पायरिक ॲसिड NADH मॉलिक्यूलबरोबर त्याचं रिॲक्शन होते आणि आपल्याला NAD+ त्याच्यापासून तयार होतो अशा प्रकारे. आणि लॅक्टिक ॲसिड जो आहे इथे फॉर्म होतो. याच्यामध्ये COO ग्रुप जो आहे आपला आहे इथला COO ग्रुपचं CHOH ग्रुपमध्ये कन्व्हर्शन केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ NADH आणि H+च्या प्रेझेंटीमध्ये. अशी ही रिॲक्शन आहे, रिडक्शन रिॲक्शन. आणि याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड हा त्याचा काय आहे, या पूर्ण ग्लायकोलिसिस प्रोसेस मग ग्लुकोज इज गेट कन्वर्टेड इन टू द लॅक्टिक ॲसिड. या 2 त्याच्यामध्ये पाथ आहेत. पहिला प्रिपरेटिव्ह फेजेस आहेत. प्रिपरेटिव्ह फेजमध्ये 4 स्टेप होत्या आणि दुसरी आहे पे ऑफ फेज याच्यामध्ये 6 स्टेपमध्ये आहेत. पहिल्या प्रिपरेटिव्ह फेजमध्ये आपल्याला ATP मॉलिक्यूल 2 कन्झ्युम केले गेले, पण जी काही पे ऑफ फेज आहे याच्यामध्ये 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला काय झाले, तयार झाले. अशा प्रकारची ही ओव्हरऑल ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे.
या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये किंवा बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये अरोबिक आणि एनएरोबिक ग्लायकोलिसिस प्रोसेस जी कॅरीड आउट केली जाते ती काय प्रोसेस आहे आपण इथं थोडक्यात दिलेलं आहे तेवढं आपण बघू आणि नंतर त्या ग्लायकोलिसिस प्रोसेसची मग आपण आउटलाईन काय आहे ते बघणार. आता एरोबिक ऑर्गॅनिझम्स इन aerobic organisms the end product of glycolysis process is pyruvic acid. Aerobic मध्ये काय pyruvic acid and therefore pyruvic acid is not get converted into the lactic acid and this is called as a aerobic glycolysis. Aerobic glycolysis मध्ये काय होतं की या प्रोसेसमध्ये जे काय आहे ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये पायरिक ॲसिड जे आहे इट इज नॉट कन्वर्टेड टू लॅक्टिक ॲसिड. The pyruvic acid formed during the glycolysis enters in the TCA cycle. ते कुठे एंटर होतं ते TCA सायकलमध्ये आपल्याला एंटर होतं. ओव्हरऑल रिॲक्शन ऑफ एरोबिक ग्लायकोलिसिस जी आहे ती आपल्याला इथं दाखवलेली आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल ट्वाईस NAD प्लस 2 ADP मॉलिक्यूल्स आणि 2 फॉस्फरस मॉलिक्यूल्समध्ये त्याचं रिॲक्शन होईल आणि 2 पायरुविक ॲसिड आपल्याला तयार होईल. त्यावेळेला 2 मॉलिक्यूल ATPचे तयार होतील. 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH आणि प्रोटॉन त्याच्यातनं बाहेर पडतील. ही ओरल रिॲक्शन आहे. पण त्याच्या उलट अनएरोबिक ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं आपल्याला एंड प्रॉडक्ट जो आहे तो काय असतो लॅक्टिक ॲसिडच असतो. पण हे लॅक्टिक ॲसिड आहे इट इज कॉल्ड ए अनएरोबिक ग्लायकोलिसिस आणि ऑर ए लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन त्याला आपण असं म्हणतो. इथं पायरुविक ॲसिड तयार होत होतं पहिल्या स्टेपमध्ये पायरुविक ॲसिड आणि इथं आपल्याला आहे ग्लायकोलिसिसमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होत असेल त्याला अनएरोबिक ग्लायकोलिसिस आपण असं म्हणतो किंवा लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन देखील आपण त्याला म्हणतो. लॅक्टिक ॲसिड हा त्याचा फायनल प्रॉडक्ट असतो आणि तो लॅक्टिक ॲसिड त्यांचं फर्दर त्याचं मेटाबॉलिक प्रोसेस त्याच्यामध्ये होत नाही. फायनल प्रॉडक्ट हा आपल्याला लॅक्टिक ॲसिड असतो आणि त्यावेळेला मात्र काय आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ दिस ATP आर गेट जनरेटेड. अशा प्रकारे हे अनएरोबिक आणि एरोबिक ग्लायकोलिसिसमध्ये फरक आहे डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे तर एरोबिक जे काही ग्लायकोलिसिस आहे त्याचा प्रॉडक्ट असतो पायरुविक ॲसिड आणि पायरुविक ॲसिडचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होत नाही. आणि त्याच्यानंतर पायरुविक ॲसिड जे आहे ड्युरिंग द ग्लायकोलिसिस इट एंटर्स इन टू द TCA सायकल. पण अनएरोबिक प्रोसेसमध्ये किंवा ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं की आपल्याला ग्लायकोलिसिस प्रोसेसचा प्रॉडक्ट जो आहे तो लॅक्टिक ॲसिड असतं आणि हे लॅक्टिक ॲसिड जे आहे अनएरोबिक ग्लायकोलिसिस किंवा लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन पण आपण म्हणतो आणि फायनल जो प्रॉडक्ट लॅक्टिक ॲसिड आहे त्याचं फर्दर मेटाबॉलिझम होत नाही. त्यावेळेला आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात. आता ही जी काही ओव्हरऑल रिॲक्शन आपण पाहिल्या त्याची आउटलाईन आपल्याला दिलेली आहे बघा. पहिल्या स्टेपमध्ये ग्लुकोज जे आहे ग्लुकोजचं ATP मॉलिक्यूलचं कन्व्हर्शन ADP मॉलिक्यूलमध्ये केलं जातं. म्हणजे ग्लुकोज इज गेट कन्वर्टेड इन टू द ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्यावेळेला जो एन्झाईम वापरला जातो तो हेक्झोकिनेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. हा ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे त्याचं रूपांतर मग दुसऱ्या स्टेपमध्ये केलं जातं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये केलं जातं. म्हणजे आपल्याला जो काही 6 मेंबर रिंग होती त्याचं 5 मेंबर रिंगमध्ये कन्वर्शन केलं जातं आणि त्यावेळेला एन्झाईम जो आहे तो फास्फो एक्झो आयसोमरेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं मग फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं रूपांतर काय केलं जातं फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट. म्हणजे जो 6 पोझिशनला फॉस्फेट ग्रुप होता पुन्हा आपल्याला काय केलं जातं एक फॉस्फेट जो आहे ATP मॉलिक्यूलचा त्याचं कन्वर्शन केलं जातं आणि एक पोझिशनला आपल्याला तो फॉस्फेट ग्रुप इंट्रोड्यूस केला जातो. त्यामुळे फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळतो आणि त्यावेळेला ATP मॉलिक्यूलचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं ADP मॉलिक्यूल ट्रायफॉस्फेटचं डायफॉस्फेटमध्ये. कारण एक फॉस्फेट हा इथं वापरला गेलेला आहे इथला एक फॉस्फेट इथं वापरला गेला. त्यावेळेला जो काही आपण एन्झाईम वापरतो त्याला म्हणतो आपण फॉस्फोफ्रुक्टोकिनेज नावाचा एन्झाईम हा वापरला जातो. नंतर ती चौथी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं 1,6 फ्रुक्टो जो आहे आपला 1,6 डायफॉस्फेटचं रूपांतर काय केलं जातं 2 ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं अल्डोज नावाच्या एन्झाईम वापरून त्या ठिकाणी. अशी पहिली त्याची प्रिपरेटिव्ह फेज होती आणि नंतरची जी फेज आहे त्याच्यामध्ये आपण त्या पुढच्या फेजला आपण म्हणतो पे ऑफ फेजमध्ये देखील काय केलं जातं मग आता हा जो काही मॉलिक्यूल आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटचं रूपांतर जे आहे ती 2
टू मॉलिक्युल्स तयार होतात 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडची. यावेळेला इन प्रेझेन्स ऑफ दिस फॉस्फरिक ॲसिड आणि NADH+चं रूपांतर NADHमध्ये केलं जातं. आणि ह्या वेळेला जो काही एन्झाईम वापरला जाईल त्याला ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फोहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम आपल्याला वापरला जातो. नंतर हा 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड जे आहे 6व्या स्टेपमध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? मग त्याचं रूपांतर आपल्याला होतं 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये त्याचं केलं जातं. आणि त्यावेळेला ADP मॉलिक्यूलचं रूपांतर कशामध्ये होतं? ATP. आणि त्यावेळेला जो एन्झाईम वापरला जाईल त्याला आपण म्हणतो फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आता ही जी काही पे ऑफ फेज आहे याच्यामध्ये आपल्याला एक मॉलिक्यूल तयार झाला ATPचा, म्हणजे एनर्जी इथं जनरेट केली गेली किंवा एनर्जी जे कन्झर्व्ड इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्यूल. त्याच्यानंतर आपण पुन्हा पाहिलं 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? 2-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्समध्ये केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम फॉस्फोग्लिसराईल म्युटेज नावाच्या एन्झाईमच्या सहाय्याने. नंतर हे 2-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं रूपांतर जे आहे ते मग पुढच्या स्टेपमध्ये फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिडमध्ये केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ इनोलेज नावाच्या एन्झाईमचा. आणि नंतर हा 2-फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड जे आहे त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? 2-पायरुविक ॲसिडमध्ये केलं जातं. या वेळेला काय केलं जातं? ADP मॉलिक्यूल इज कन्वर्टेड इनटू द ATP मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ द एन्झाईम पायरुविक किनेज नावाचा एन्झाईम. आणि याच्यामध्ये दुसरा ATP मॉलिक्यूल इथं काय केला गेला? जनरेट केला गेला. अशा प्रकारे 2 ATP मॉलिक्यूल आत्तापर्यंत जनरेट झाले. नंतर मग शेवटची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये पायरुविक ॲसिड इज गेट कन्वर्टेड इनटू द लॅक्टिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ द लॅक्टिक हायड्रोजिनेस एन्झाईमच्या प्रेझेंटीमध्ये. त्यावेळेला काय होतं? NADH मॉलिक्यूल जो आहे इट इज गेट कन्वर्टेड टू NAD+ मॉलिक्यूल. अशा प्रकारे दिस इज द आउटलाईन. ही काय टोटल आउटलाईन आहे आपल्याला ग्लायकोलिसिस प्रोसेसची. आता ही जी काही ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे मग त्याच्यामध्ये जी एनर्जी कन्झ्युम केली जाते किंवा एनर्जी कशा प्रकारे क्रिएट केली जाते त्याला आपण बघणार आहोत एनर्जेटिक्स ऑफ द ग्लायकोलिसिस प्रोसेस. आपण पाहिलं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये एनर्जी जी काय आहे इट इज गेट कन्झर्व्ड इन द फॉर्म ऑफ द ATP मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये एनर्जी काय केली जाते? कन्झर्व केली जाते. टोटल नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस्ड from one glucose molecule can be calculated from the number of ATP molecule consumed during the glycolysis process and ATP molecule generated. किती ATP मॉलिक्यूल कन्झ्युम केले आणि किती ATP मॉलिक्यूल जनरेट झाले त्याच्यावरून आपल्याला याच्यामध्ये किती ATP मॉलिक्यूल तयार झाले हे आपल्याला किंवा आपण इथं आपण पाहू वरती रिॲक्शन्समध्ये जे दिलेलं आहे तेच आता आपल्याला फक्त त्याचं स्टॅटिस्टिकल थोडंसं विश्लेषण इथं करायचं आहे. आता नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल कन्झ्युम केले गेले पहिल्या फ्रेजमध्ये किती केले गेले बघा. पहिल्या स्टेपमध्ये जे आहे 1 ATP मॉलिक्यूल इज कन्झ्युम्ड इन 1 स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये ग्लुकोज टू ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये रूपांतर होताना एक ATP मॉलिक्यूल जो आहे तो कन्झ्युम केला गेला. नंतर दुसरा ATP मॉलिक्यूल जो आहे तो केव्हा कन्झ्युम केला गेला? तिसऱ्या स्टेपमध्ये. त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज 6-फॉस्फेटचं रूपांतर ग्लुकोज 6-फॉस्फेटमध्ये केलं गेलं. त्यावेळेला एक ATP मॉलिक्यूल कन्झ्युम केला गेला. म्हणजे एक आणि एक 2 ATP मॉलिक्यूल जे आहेत आपल्या प्रिपरेटिव्ह फेजमध्ये म्हणजे 2 मॉलिक्यूल्स आपल्या काय केले गेले? कन्झ्युम केले गेले. त्याच्यानंतर आता आपल्याला किती ATP मॉलिक्यूल जनरेट झाले ह्या फेजमध्ये जी पी ऑफ फेज म्हणजे दुसऱ्या 6 स्टेप जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये 6 नंबरची जी स्टेप होती ज्याच्यामध्ये आपण काय झालं 1,6 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं रूपांतर त्यावेळेला कशामध्ये केलं गेलं? 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये केलं गेलं. आणि त्यावेळेला मात्र आपल्याला एक ATP मॉलिक्यूलचं काय झालं? जनरेशन झालं. म्हणजेच आणि दस इन दिस नंबर 6 स्टेपमध्ये आपल्याला जे आहे 2 ATP मॉलिक्यूल्स आर जनरेटेड फ्रॉम 1 मॉलिक्यूल ऑफ 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड. म्हणजे याच्यामध्ये काय 6 नंबरच्या स्टेपला आपल्याला हे 1,3 डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिडपासून ATP मॉलिक्यूलचं जनरेशन झालं आणि ते टोटल 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालं 6 नंबरच्या स्टेपमध्ये. आता पुढची जी काय 9 नंबरची स्टेप होती त्याच्यामध्ये फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन जे पायरुविक ॲसिडमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला एक ATP मॉलिक्यूल आपल्याला तयार झाला. दस इन दिस स्टेप टोटल
काय झालं मग इन दिस स्टेप टोटल 2 ATP मॉलिक्युल्स आर जनरेटेड. इथे 2 मॉलिक्यूल जनरेट झाले, एक स्टेप नंबर 6 आणि स्टेप नंबर 9मध्ये. आपण पुन्हा रिव्हर्स जाऊन वाटलं आपण पाहू बघा, तिथे आपल्याला लक्षात येईल कसे मॉलिक्यूल. स्टेप नंबर 6 आपण बघू आपला स्टेप नंबर 6. हे बघा स्टेप नंबर 6 इथं आपल्याला 2 मॉलिक्यूल जनरेशन दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं दाखवताना इथे एकच दिसतोय, पण इथे हे ट्वाईस रिॲक्शनमध्ये असल्यामुळे हे 2 मॉलिक्यूल, इथे एक मॉलिक्यूल हा दिसतो आहे इथे, सॉरी यू हिअर, हा ATP मॉलिक्यूल जनरेट झाला. या स्टेपमध्ये काय आहे, टोटल ॲक्च्युली 2 मॉलिक्यूल जनरेट होतात 6व्या स्टेपमध्ये. काय आता याच्यामध्ये 1 पोझिशनला 1,3-डायफॉस्फेट ADP टू प्रोड्यूस आणि रिझल्ट्स इन टू जनरेशन ऑफ ATP मॉलिक्यूल. देअरफॉर इन दिस स्टेप टोटल 2 मॉलिक्यूल्स आर जनरेटेड. ह्या स्टेपमध्ये 2 मॉलिक्यूल जनरेट होतात आणि 9 नंबरच्या स्टेपमध्ये देखील आपल्याला 2 मॉलिक्यूल जनरेट होतात. इथे दाखवलेलं आहे इन दिस स्टेप 2 मॉलिक्यूल्स आर गेट जनरेटेड. 2 मॉलिक्यूल आपल्याला काय केले जातात, जनरेट केले जातात. अशा प्रकारे 2 मॉलिक्यूल जनरेट केले जातात. असे 2 4 मॉलिक्यूल्स जे आहेत आपल्याला या ठिकाणी जनरेशन झालेलं आहे 6व्या स्टेपमध्ये आणि 9व्या स्टेपमध्ये. म्हणजे टोटल 4 ATP मॉलिक्यूल काय केले आपल्याला जनरेट केले गेले. म्हणजे पहिली जी फेज होती प्रिपरेटिव्ह फेजमध्ये 2 मॉलिक्यूल कन्झ्युम केले गेले आणि पे ऑफ फेजमध्ये 4 मॉलिक्यूल जनरेट केले गेले. म्हणजे त्याचं टोटल नेट ATP मॉलिक्यूल किती प्रोड्यूस झाले, ATP मॉलिक्यूल प्रोड्यूस्ड इज इक्वल टू नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल जनरेटेड मायनस नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल्स कन्झ्युम्ड. 4 मॉलिक्यूल जनरेट झाले, 2 मॉलिक्यूल कन्झ्युम झाले, म्हणजे एकूण किती 2 मॉलिक्यूल आपल्याला ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये जनरेट झाले. देअरफॉर 2 मॉलिक्यूल आपल्याला जनरेट झाल्यामुळे 1 ATP मॉलिक्यूल इज हायड्रोलाइज्ड टू ADP प्लस IP विथ इव्होल्युशन ऑफ. एक मॉलिक्यूलमुळे आपल्याला एनर्जी किती मिळाली मग, -7300 कॅलरी एनर्जी आपल्याला मिळाली. आणि 2 ATP एका मॉलिक्यूलपासून 2 ATP मॉलिक्यूल आपल्याला इथं 2 ATP मॉलिक्यूल जे आहेत ऑन हायड्रोलिसिस विल प्रोड्यूस. 2 ATP मॉलिक्यूल्स जर हायड्रोलिसिस जर झालं ते किती प्रोड्यूस करतात, मग आपल्याला एकूण एनर्जी -14,600 कॅलरी ऑफ एनर्जी इथे या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये जनरेट झाली एकूण. And this energy is about 31% of the total energy available with the glucose molecule. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जी काही टोटल एनर्जी अवेलेबल होणार आहे त्याच्यापैकी ही 31% एनर्जी आहे. टोटल एनर्जी -14,600 एनर्जी, म्हणजे 31% एनर्जी काय केली जाते इथे जनरेट केली जाते. सो अशा प्रकारे दिस इज ए ग्लायकोलिसिस प्रोसेस. आता पुढचं जे आपण बघणार आहोत त्याला आपण म्हणतो TCA सायकल. या TCA सायकल म्हणजे त्याला म्हणतात ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. हा ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल काय आहे, इट इज ए मेटाबॉलिक पाथवे फ्रॉम कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम यूज्ड बाय द एरोबिक ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन एनर्जी. वरती पाहिलं आपण एरोबिक ऑर्गॅनिझम म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, या TCA सायकलमध्ये पायरुविक ॲसिड ऑब्टेन केलं जातं ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये टू गेट कन्वर्टेड टू असाइल कोएन्झाइम A which enters into the TCA सायकल. म्हणजे जे काही ग्लायकोलिसिस एरोबिक प्रोसेस जी होणार आहे, ऑक्सिडेशन ज्याला आपण म्हणूया एरोबिक प्रोसेसमध्ये, मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये पायरुविक ॲसिड तयार होणार आहे ग्लायकोलिसिस सायकलमध्ये. आणि मग ते पायरुविक ॲसिड जे आहे ते असाइल कोएन्झाइम A थ्रू कुठं एंटर होणार आहे, TCL सायकलमध्ये, TCA सायकलमध्ये ते एंटर होणार आहे. आणि हा सायक्लिक पाथ आहे, याच्यामध्ये सिरीज ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात. TCA सायकल काय, हा सायक्लिक पाथवे आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस ए इम्पॉर्टंट इंटरमिजिएट फॉर्म्ड इज ए सायट्रिक ॲसिड ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड. देअरफॉर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ए सायट्रिक ॲसिड सायकल. ए TCA सायकल वॉज आयडेंटिफाईड बाय द सायंटिस्ट क्रेप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रेप सायकल. TCA सायकलला काय म्हणतात मग, सायट्रिक ॲसिड सायकल पण म्हणतात, क्रेप सायकल पण म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं तर एरोबिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते काय करतात, एनर्जी मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम केलं जातं, म्हणजे ग्लायकोलिसिस केलं जातं.
त्याचं रूपांतर हे पायरुविक ॲसिडमध्ये होतं आणि पायरिक ॲसिड जे आहे ते असाईल को एन्झाईम एमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि अशा प्रकारे ते पुढे मग TCA सायकलमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. त्यामुळे त्याला अशा प्रकारे आपण या सायकलमध्ये जे इंटरमिजिएट आहे सायट्रिक ॲसिड आणि ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतं, म्हणून त्याला सायट्रिक ॲसिड सायकल किंवा क्रेब नावाच्या सायंटिस्टने ही प्रोसेस आयडेंटिफाय केली, म्हणून त्याला क्रेब सायकल पण म्हटलं जातं. मग TCA सायकलची डेफिनेशन काय? कन्व्हर्शन ऑफ असाइल को एन्झाईम ए इंटू oxaloacetic acid via citric acid by a cyclic sequence of biochemical reaction is called as a tricarboxylic acid cycle or TCA cycle, or it is also called as the Krebs cycle or citric acid cycle. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, या सायकलमध्ये ॲसिटाईल को एन्झाईम जे आहे त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते कशामध्ये केलं जातं, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिडमध्ये केलं जातं. त्याच्या वेळेला इंटरमिजिएट कंपाऊंड जे ते सायट्रिक ॲसिड तयार होतं आणि याच्यामध्ये काय आहे, सिक्वेन्स ऑफ द रिॲक्शन्स आपल्याला बायोकेमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात, त्याला आपण म्हणतो TCA सायकल. आपण आता बघूया TCA सायकलमध्ये मग जे सोर्सेस ऑफ ॲसिटाईल को एन्झाईम ए रिक्वायर्ड कुठले फॉर TCA सायकल कुठले आहेत, कुठले ॲसिटाईल को एन्झाईम ए आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते आपण बघणार. हा ॲसिटाईल को एन्झाईम ए जो आहे, ॲसिटाईल को एन्झाईम ए हा कुठून आपल्याला मिळतो, इट इज ऑब्टेन बाय द ऑक्सिडेशन ऑफ द फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि त्यापासून आपल्याला काय मिळतात, ॲसिटाईल को एन्झाईम ए आपल्याला मिळतात. अँड इट इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम मेनी अदर मेटाबॉलिक प्रोसेसेस. मेनली ॲसिटाईल को एन्झाईम ए जो आहे हे कुठून आपल्याला मिळतो, तर ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचं पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन ज्या वेळेला कॅरी आउट केलं जातं त्यावेळेला आपल्याला ॲसिटाईल को एन्झाईम ए मिळतो, किंवा बीटा ऑक्सिडेशन ज्या वेळेला फॅटी ॲसिडचं केलं जाईल त्यावेळेला देखील आपल्याला काय मिळतो, ॲसिटाईल को एन्झाईम ए मिळतो TCA सायकलमध्ये आपल्याला. आता बघू आपण मग पहिले ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड टू ॲसिटाईल को एन्झाईम ए कशा प्रकारे ऑक्सिडेशन त्याचं होतं. तर त्याच्यासाठी पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन जे ॲसिटाईल को एन्झाईम एमध्ये होतं म्हणजे ऑक्सिडेशन होतं, त्यावेळेला जो एन्झाईम वापरला जातो त्याला म्हणतात पायरुविक डिहायड्रोजिनेज नावाचा. पायरुविक ॲसिडचं रिॲक्शन आहे म्हणून पायरुविक डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम जो आहे तो एन्झाईम आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये वापरला जातो. आता ही जी काही ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन आहे म्हणजे याच्यामध्ये कार्बॉक्झिल CO2 हा निघून जाणार आहे. पायरुविक ॲसिडचा हा पायरुविक ॲसिड आहे, याच्यातला हा CO2 जो आहे ते निघून जाणार आहे इन प्रेझन्स ऑफ दिस को एन्झाईम ए. याच्यामध्ये आपण म्हणतो को एन्झाईम ए याला म्हणतो, किंवा त्याला COASH आणि NAD+ आणि त्यावेळेला आपण एन्झाईम वापरलेला आहे पायरुविक डिहायड्रोजिनेज, त्यावेळेला तयार होतो ॲसिटाईल को एन्झाईम ए मॉलिक्यूल आणि CO2 रिमूव्ह झालं, NAD+ रूपांतर NADH मध्ये आपल्याला होतं. अशा प्रकारची पहिली प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पायरुविक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये केलं गेलं, कन्व्हर्शन ऑफ दिस पायरुविक ॲसिड टू द ॲसिटाईल को एन्झाईम ए. हा आपल्याला ग्रुप जो आहे तो काय होतो, मग हा ॲसिड ग्रुप निघून जातो आणि SCOA हा ग्रुप तिथं काय केला जातो, जॉईन केला गेला. अशा प्रकारे ही रिॲक्शन आपल्याला ॲसिटाईल को एन्झाईम ए जो आहे, मग आता हा ॲसिटाईल को एन्झाईम जो आहे इट एंटर्स इन टू द TCA सायकल. तो आता काय होईल, मग TCA सायकलमध्ये एंटर होईल. आता TCA सायकलमध्ये कुठल्या रिॲक्शन इन्व्हॉल्ड आहेत ते आपण बघणार आहोत. ॲक्च्युली TCA सायकलमध्ये एकूण 8 प्रकारच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामध्ये 8 स्टेप्स आहेत. त्याच्या तसं आपण ग्लायकोलिसिसच्या आपण प्रोसेस पाहिल्या, तिथे एकूण 10 जवळपास स्टेप्स होत्या, 9 स्टेप्स होत्या. तसं इथं 8 स्टेप आपल्याला आहेत आणि याच्यामध्ये जो काही वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम जे आहेत ते सायक्लिक मॅनरच्या रिॲक्शनमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे TCA सायकलमध्ये. आता पहिली जी काही त्याच्यामध्ये रिॲक्शन आहे ती आहे ॲसिटाईल को एन्झाईम एचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, सायट्रिक ॲसिड विच इज ए इंटरमिजिएट. आणि त्यावेळेला सायट्रेट सिंथेटेज नावाचा एन्झाईम आपल्याला वापरला जातो. आता ही कंडेन्सेशन रिॲक्शन आहे, म्हणजे ॲसिटाईल को एन्झाईम ए जो आहे
it undergo condensation reaction with a oxaloacetic acid. ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड बरोबर तो काय होतो, ह्या तो त्याचं कंडेन्सेशन होतं. त्यावेळेला एन्झाईम जो आहे तो सिट्रेट सिंथेटेज नावाचा एन्झाईम आपण वापरतो आहे आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, मग सिट्राईल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतर होतं आणि सायट्रिक ॲसिड आपण त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे. बघा त्याच्यानंतर हायड्रोलिसिस झालं की आपल्याला सायट्रिक ॲसिड मिळणार आहे. या रिॲक्शनमध्ये मग ॲसिटाईल कोएन्झाईम ए जो आहे याचं काय केलं जातं, प्रोटॉन पिकअप केला गेला आणि त्याचं काय केलं, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड बरोबर रिॲक्शन होऊन कंडेन्सेशन रिॲक्शन, दॅट इज रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, ही रिॲक्शन होऊन आपल्याला काय झालं, सिट्राईल कोएन्झाईम ए आणि सिट्राईल कोएन्झाईम एचं जर हायड्रोलिसिस केलं तर त्यावेळेला आपल्याला मिळतो सायट्रिक ॲसिड आपल्याला मिळाला. सायट्रिक ॲसिड 1, 2, 3 COO ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला हा कंपाऊंड मिळतो. आधी काय झालं की हा जो काही कंपाऊंड आहे याच्यामध्ये सायक्लिक रिॲक्शन झाली, हा कार्बॅनियनने याच्यावर अटॅक केला, हा ओ मायनस झाला, म्हणजे त्याने नंतर प्रोटॉन पिकअप केला आणि नंतर हे 3 ग्रुप आपल्याला अशा प्रकारे इथे जॉईन झाले आणि नंतर याचं काय केलं, काय हायड्रोलिसिस आपण केलं. हायड्रोलिसिसमध्ये काय होते रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे, इथं हा जो आहे कार्बन सल्फर बॉन्ड ब्रेक होईल, हा कार्बन C डबल बॉन्ड O आणि हा सल्फर बॉन्ड काय होईल इथं ब्रेक होतो, हा इथं ब्रेक झाला, इकडे OH आणि इकडे H हायड्रोलिसिसमध्ये C डबल बॉन्ड OH, म्हणून आपल्याला इथे पुढे हा इथं COOH ग्रुप जो आहे तो इंट्रोड्यूस केला गेला विथ फॉर्मेशन ऑफ कोएन्झाईम ए, SH इज गेट रिमूव्ह, तो बाहेर पडला. अशा प्रकारे पहिली स्टेप आपल्याला आहे. ही स्टेप जे आपण मगाशी पाहिलं तीच आता इथं सिट्रेट सिंथेटेज इन एन्झाईम इज द एन्झाईम दॅट कॅरीज आउट अ कंडेन्सेशन ऑफ मिथाइल ग्रुप of acetyl CoA and carbon of oxaloacetic acid to form intermediate compound citryl coenzyme A, and then the hydrolysis of citryl coenzyme A occurs from citric acid to form citric acid, which is a tricarboxylic acid. In this process coenzyme A is set free. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कोएन्झाईम ए जो आहे तो बाजूला पडला, साईडला हा कोएन्झाईम ए आपल्याला फ्री झाला. अशी ही पहिली स्टेप आहे. आता नंतर आपण ही दुसरी स्टेप आता पाहू. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, मग सायट्रिक ॲसिड टू आयसोसायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, आयसोसायट्रिक ॲसिडमध्ये. त्यावेळेला जो एन्झाईम वापरला जातो त्याला म्हणतात ॲकोनिटेज नावाचा एन्झाईम वापरला जातो. हा कॅटॅलिस्ट जो आहे तो इनरिव्हर्सिबल कन्व्हर्शन करतो सायट्रिक ॲसिडचं टू आयसोसायट्रिक ॲसिड, विच जे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड त्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये जे आहे फ्रॉम दिस आयसोमरायझेशन रिॲक्शन Fe2+ आयन्स आपल्याला लागतात. सायट्रिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ दिस Fe2+ आयन्समध्ये काय होतं, आयसोसायट्रिक ॲसिडमध्ये त्याचं काय झालं, रूपांतर झालं. अशा प्रकारे सायट्रिक ॲसिडमध्ये रूपांतर झालं. या इंट्रामॉलिक्युलर मायग्रेशन आहे. OH ग्रुप जो आहे त्याचं फक्त मायग्रेशन आहे. या 2 नंबरच्या कार्बनवरून त्याचं रूपांतर मायग्रेशन कुठं झालं, 3 नंबरच्या कार्बनला झालं. अशा प्रकारे याला आपण आयसोसायट्रिक ॲसिड, आपण सायट्रिक ॲसिडचं रूपांतर फक्त आयसोसायट्रिक ॲसिडमध्ये झालं. सो दिस इज अ सेकंड रिॲक्शन विच इज गेट कॅरीड आउट इन द TCA सायकल. ज्यावेळेला पायरिक ॲसिड एंटर होतो त्यावेळेला. बाकीच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या पुढच्या पिरियडला आपण पाहू. लेक्चर बघा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं नाव अटेंडन्ससाठी टाका. थँक्यू व्हेरी मच.